घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 5 जूनच्या जबरदस्त भागामध्ये ऐश्वर्याला वाटत आहे की ती पार्वतीला परत आणती आहे, पण तसं काहीही नाहीये. खरोखरची पार्वती घरी येणार आहे. हो, आणि या सगळ्यामध्ये ज्या वेळेला खरोखरची पार्वती घरी येणार, ती ऐश्वर्या तिकडे ऑडिशन घेत बसलेली आहे. पण खरोखरची पार्वती येणार ती म्हणजे गावच्या ठिकाणी, आता जानकी ऋषिकेश जिथे आता शर्वरीच्या गावाला गेले त्या ठिकाणी. आणि वेगळंच काहीतरी भयानक नाट्य रंगलेलं आहे. इकडे ऐश्वर्या ऑडिशन घेते खोट्या पार्वतीची आणि तिकडे खऱ्या पार्वतीची जानकी ऋषिकेशची भेट घडली. नक्की काय घडलंय सत्य? भूतकाळाच्या पोटामध्ये काय दडलंय पाहूया. जानकी निघण्याची तयारी करत असताना गुलाबला इन्स्ट्रक्शन देत असते. गुलाब म्हणतो, जानकी वहिनी तुम्ही इथली काळजी करू नका, तुम्ही बिनधास्तपणे जा, इकडचं सगळं मी सांभाळेन. यावरती जानकी सांगते ठीक आहे, पण ना तुमच्यावरती सगळं घर टाकून चालले. गुलाब म्हणतो ना जाताना तुम्ही आता जेवण पॅक करून देऊ का? यावर जानकी म्हणते नको, आम्ही सगळे एकत्र आहोत ना, जाता आता बाहेरच काहीतरी खाऊ. पण गुलाबाला तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे आणि ते म्हणजे तुम्ही आता या घराकडे नीट लक्ष ठेवा. तुम्हाला माहिती आहे ना या घरामध्ये काय काय चालतं ते जर का तुमचं आता नीट लक्ष असेल तर या सगळ्यामध्ये आपल्याला म्हणजे जरा गोष्टी निवांत होतील असं मला वाटते. बघाल ना तुम्ही घराकडे? गुलाब म्हणतो बिलकुल काळजी करू नका वहिनी साहेब, मी या घराकडे व्यवस्थितरित्या लक्ष देईन. असं म्हटल्यावर ती जानकी आणि ऋषिकेश थेट आता जायला निघत असताना ऋषिकेशला फोन येतो. फोन आल्यावरती ऐश्वर्या म्हणत असते, हॅलो पार्वती, मी सखू बोलते, सखू. यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो, सखू? कोण सखू? म्हणजे पार्वती इथे कोणीच नाहीये. यावरती ती म्हणते, असं काय करताय? पार्वती पार्वती, तुझी मैत्रीण मी सखू सखू. अगं असं काय करतेस तू? काही मला ओळखलं नाहीस का? यावरती ऋषिकेश म्हणतो, सॉरी, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्हाला हा रॉंग नंबर मिळालेला आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही आता चुकीचा नंबर डायल केलात. आणि तो फोन कट करतो. त्यावरती जानकी म्हणते, काय हो, कुणाचा फोन? यावरती ऋषिकेश सांगायला लागतो, कोणीतरी सखू आहे, तिला पार्वती सोबत बोलायचं होतं. यावरती जानकी म्हणते, तुमच्या आईचं नाव पण योगायोगात पार्वतीच आहे नाही का? यावरती ऋषिकेश म्हणतो, हो ग, पण ही पार्वती वेगळी आहे ना. खरं सांगू का तर जानकी, खरं तर आपल्या गेलेल्या माणसांना आपल्याला भेटायची संधी जर का मिळाली असती तर आपल्यासाठी किती छान झालं असतं. आपण त्यांना भेटलो असतो, त्यांच्याशी बोललो असतो, त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले असते आणि आता थोरा मोठ्यांशी काही राहिलेल्या गोष्टी सुद्धा करता आल्या असत्या. नाही का जानकी, असं कधी करता येणार? जानकी म्हणते, कसं आहे ना, आपल्याला त्यांची भेट घेता नाही आली तरी त्यांचे आशीर्वाद हे आता आपल्यासोबत आहेतच की. तुमच्या आईचा आशीर्वाद तुमच्यासोबत कड्याच्या रूपाने आहे ना, तेच तुम्ही तिचा आशीर्वाद आता इकडे आपल्याजवळ नेहमीच ठेवता. असं म्हणत जानकी ऋषिकेशला समजवत असते आणि त्याला या सगळ्यामध्ये आता निगेटिव्ह वाटू नये म्हणून आता ती त्याला काही पॉझिटिव्ह गोष्टी सांगत असते. तोपर्यंत मग आता शरूचा कॉल येतो. शरूचा कॉल आल्यावरती जानकी सांगते, चला ऋषिकेश, शरूताई वाट पाहत असतील, मालती काकू आपली वाट पाहत असतील, आपल्याला निघायला पाहिजे. मग गडबडीमध्ये दोघं जण जायला निघतात. ज्या वेळेला दोघं जण निघतात तोच वेळेला इकडे आता गुलाब त्याचं बागकाम करायला निघून जातो. तोपर्यंत आता इकडे शर्वरी वाट पाहत असते आणि जानकी ऋषिकेश निघतात. गुलाबदादा त्यांना आता निरोप देतो. ही तिघं माकडं इकडे वरती बघत असतात. गेले का? हे सगळे गेले का? हा गेले. असं म्हणत आजी म्हणते, चला चला, आता आपल्याला खूप मोठं काम करायचंय. यावरती ऐश्वर्या म्हणते, पण एक काम तर अजून तसंच बाकी राहिलंय. यावरती सारंग म्हणतो, ते काय? यावरती ऐश्वर्या म्हणते, तो गुलाब, त्या गुलाबचा काटा काढायला पाहिजे ना. तो जर का गुलाब इथे जानकीचा चमचा जर का राहिला तर आपल्याला काहीच करता येणार नाहीये. आणि मग मात्र गुलाबला हकलण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे की नको? त्यावरती मग आता इकडे सारंग सांग, तू काही काळजी करू नका, मी आत्ताच्या आत्ता या गुलाबला असं हकलून काढतो ना की तो इतक्यात तरी आता काही घर येणारच नाही. असं म्हणत मग मात्र आता इकडे गुलाबचा काटा काढण्यासाठी सारंग आता युक्ती करतो. तोपर्यंत ऐश्वर्या आणि आजी ऑडिशनची तयारी करायला लागतात. ऑडिशन नसते पार्वतीसाठीची. पार्वतीला इकडे आणायचं आणि ह्या रणदिव्यांना धूळधाण करायची असा तिचा जरी हेतू असला तरी तिचा हेतू आता पूर्णपणे सपशेल ती तोंडावरती आपटणार असते आणि तिला तिचा हेतू आता पूर्णपणे विचित्र पद्धतीने पूर्ण होणार असतो. मग इकडे सारंग येतो. काय रे गुलाब, भलताच खुश आहेस आणि भलताच या सगळ्यामध्ये तू आता गाणी गुणगुणत आहेस? यावरती गुलाब म्हणतो, हो हो,
मी ज्या वेळेला बागकाम करतो ना तेव्हा मला खूप आनंद होतो आणि तेव्हा मी गाणी गाणी गुणगुणायचं काम करतो. तशीच आता गाणी मी गुणगुणत आहे असं म्हणत गुलाब या सगळ्यामध्ये परत गाणं गुणगुणायला लागतो. त्यावेळेला मग आता इकडे सारंग म्हणतो, "अरे तू विसरलास का? तुला त्या नानांनी काहीतरी काम सांगितलं होतं." गुलाब म्हणतो, "होय जी, काय काम सांगितलं होतं नानांनी मला?" यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सारंग, "अरे असं काय करतोयस? नानांनी तुला खूप साऱ्या कुंड्या आणायला सांगितल्या होत्या, विसरलास का? त्या कुंड्या घेऊन ये की." असं म्हटल्यावरती मग आता गुलाब म्हणतो, "हो, पण इथूनच आणायच्यात ना, गावातनं आणतो की." यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो, "नाही, नाही, गावातून कुंड्या नाही आणायच्या आहेत. पार पुण्याला जा, पुण्यावरून कुंड्या आण." यावरती गुलाब म्हणतो, "पण दादा, माझा अख्खा दिवस जाईल." यावरती सारंग म्हणतो, "राहू दे की. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तुला काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुझा अख्खा दिवस गेला काय, जा ना तू." यावर तो म्हणतो, "नाही जी, मला ना जानकी वहिनींनी सांगितलंय घरावरती लक्ष ठेवायला. मी कसा जाऊ?" यावरती सारंग म्हणतो, "एवढंच ना, मी आहे ना, मी घरावरती लक्ष ठेवेन, मी सगळं बघेन, तू निघ बरं." असं म्हणत आता इकडे गुलाबला तो जायला सांगतो आणि जवळ आता त्याला हाकलूनच देतो. गुलाबचा पण नाईलाज होतो. गुलाब या सगळ्यामध्ये आता जाण्यासाठी सज्ज होतो. मग तोपर्यंत इकडे सारंगने बरोबर आपला प्लॅनिंग चालू केलेलं असतं आणि आपलं प्लॅनिंग मग गुलाब आता मुळशीला जायला निघतो. तोपर्यंत सारंग त्याला पैसे देतो आणि ये सावकाश. सारंगने काम केलेलं असतं. मग आता ऐश्वर्या, "चला, चला, 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 उरका हे सगळं, उरका हे सगळं." असं म्हणत तो आता ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये सगळं उरका-उरकी करायला सांगतो. ऐश्वर्या म्हणते, "का? उरका-उरकी काय करायची आहे? काय नक्की काम करायचं आहे?" यावरती तो सांगतो, "तुम्हीच तर म्हटला होतात ना, की आपल्याला या सगळ्यामध्ये छानपैकी ऑडिशन घ्यायचं आहे." ऐश्वर्या म्हणते, "ऑडिशन तर घ्यायचं आहे, पण या सगळ्यामध्ये इथे नाही काही. ऑडिशन घ्यायचं आहे आणि ते म्हणजे आता आपल्याला बाहेर ऑडिशन घ्यायचं आहे समोर तिकडे." असं म्हटल्यावरती मग आता समोर ऑडिशन घ्यायचं म्हटल्यावरती इकडे लगेचच खूपच खुश होतो तो म्हणजे सारंग आणि तो म्हणतो, "चला, चला, लवकर, लवकर ऑडिशन घ्या." पण त्यावरती आजी म्हणते, "आणि अचानक कोणीतरी आलं तर?" अचानकपणे आपल्या इथे कोणीतरी आलं आणि मग काय करायचंय आपण? यावरती आता इकडे आजीला सांगायला लागते ऐश्वर्या, "आजी, तुम्ही उगाचच सगळ्याची नायरी लावू नका. तुम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे माझ्या विरुद्धच बोलायचं ठरवलेत का? म्हणजे बघा ना, आत्ता आई आणि नाना कुठे गेलेत? ते गेलेत अलिबागला ओवीला घेऊन. जर ते अलिबागला गेलेत, ऋषिकेश, जानकी इकडे गावाला गेलेले आहेत, तर या सगळ्यामध्ये आता कोण येणार आहे इथे मध्येच?" सारंग म्हणतो, "बरोबर की, गुलाबला सुद्धा मी पाठवलेलं आहे पुण्याला. मग आत्ता कोण येणार?" यावरती लगेचच इकडे आता ऐश्वर्या सांगते, "अच्छा, गुलाब पण गेला, मग तर काय कामच झालं. कोणतीही चिंता करायची काही गरज नाहीये. मी ऑनलाईन टाकलेलं आहे की ऑडिशनसाठी आजच्या आज या म्हणून. आजच्या आज ऑडिशनसाठी लोकं येतील." असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऑडिशनच्या लोकांची वाट पाहत असताना आजी सांगते, "मी सुद्धा ऑडिशन देऊ का?" यावरती आता इकडे आजीला सांगायला लागते ऐश्वर्या, "आजी नको. तुम्ही उगाचच ऑडिशन देण्याच्या भानगडीत काही पडू नका. ऑडिशन देण्याच्या भानगडीत तुम्ही पडून उगाचच स्वतःला त्रास करून घेऊ नका. ऑडिशन द्यायला ज्या काही बायका येतील ना त्यांना येऊ दे. मग खोटी पार्वती मी कशी उभी करते, सुमित्राला खोटी सवत, तर आता जानकीला खोटी सासू मी कशी आणते ते बघा." असं म्हणत ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये भलताच प्लॅन चालू असतो आणि ती या सगळ्यामध्ये तो वर्कआउट करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद सगळं वापरायचं ठरवते. बरं, हे सगळं होत असताना इकडे आता 4 जण गावी येतात. 5 जण गावी येतात. शरू, शरूची सासू, विक्रांत आणि जानकी, ऋषिकेश. गावी आल्यावरती इकडे जानकी सांगायला लागते, "वाह! वाह शर्वरी वंश, वाह मालती काकू, तुमचं गाव तर किती सुंदर आहे आणि त्यापेक्षा सुंदर आहे ते म्हणजे तुमचं घर." असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच एक छोटासा मुलगा येतो कार्तिक नावाचा आणि तो आता इकडे भेट घेतो. ती म्हणजे लगेचच विक्रांतची आणि विक्रांतला काका काका म्हणत असतो आणि त्यावरती सगळेजण त्याच्याकडे पाहायला लागतात. तो अगदी विक्रांतशी सराईत असल्यासारखा लगेचच त्याच्यासोबत छोटे-छोटे गेम खेळायला लागतो, हाय-फाय करायला लागतो. "काका, काका, तुला आठवणी आपल्या आठवतायत का?" असं म्हणत विक्रांत म्हणतो, "नाही रे, खरंच मला काही आठवत नाहीये." पण तरीसुद्धा तो विक्रांत त्याच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करतो आणि छानपैकी त्यांचं ते ट्युनिंग बघून जानकी, ऋषिकेश सगळ्यांना खूपच आनंद होतो. मग जानकी विचारायला लागते, "काय विक्रांत भाऊजी, कोण आहे हा?" त्यावरती विक्रांत सांगायला लागतो, "हा ना, हा मयंक आहे, मयंक. आमच्या इथला डॉन, डॉन.
गावातल्या सगळ्या मुलांना जमवतो आणि डॉन सारखा खेळत बसतो. त्यावरती शर्वरी येते. अरे वा, मयंक तुझं नाव का? तुझं नाव तर खूपच छान आहे, असं म्हणत ती त्याचं आता कौतुक करायला लागते. ज्या वेळेला त्याचं कौतुक करायला लागते त्यावेळेला तो म्हणतो, मी तर तुला ओळखलंच नाही. त्यावरती शर्वरी म्हणते, मी पण तुला ओळखलं नाही. मग आता मालती सांगायला लागते, अगं ह्याचा मित्र आहे ना विनायक आणि त्याची बायको, हे 7 वर्षापूर्वी एका आता प्लेन ॲक्सिडेंटमध्ये बँगलोरला गेले. बँगलोरला ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये ज्या वेळेला ते गेले त्यावेळेला त्यांचा आता हा मुलगा एकटाच मागे राहिला. मग ह्याला सांभाळणारं कोणी नाही, म्हणून या सगळ्यामध्ये आता त्याला सांभाळण्यासाठी इकडे आजी आजोबांकडे पाठवलं. यावरती मग आता जानकी म्हणते, मग इकडे तो कोणाकडे राहतो? यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच विक्रांत की त्याचे आजी आजोबा आहेत ना, ते आजी आजोबा गंगाधर पंत त्यांच्याकडे तो राहतो, इथे शाळेत जातो. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, आमची शाळा एकदम भारी आहे भारी, आमच्या शाळेमध्ये एकदम सगळं छान शिकवलं जातं. आणि असं म्हणत तो आता छानपैकी कौतुक करत असतो आणि तो सांगायला लागतो, शर्वरी काकू मी ह्यांना मामा मामी म्हणू का? असं म्हणत तो जानकी ऋषिकेशला मामा मामी म्हणू का असं विचारायला लागतो. त्याच वेळेला जानकी म्हणते, हो तर तू आम्हाला मामा म्हटलास तरी सुद्धा, मामा मामी म्हटलास तरी सुद्धा चालणार आहे, अजिबात कसलीही काळजी करू नकोस. असं म्हणत ते आता बोलायला लागते, चला आता घरात जायचं की नाही? यावरती मग आता तो सांगतो, नाही नाही, जर का घरात जायचं असेल तर या सगळ्यामध्ये आता तुम्हाला एक काम करायला लागेल. आमच्या गावात आल्यावरती नियम आहे, डायरेक्ट कोणी घरात जात नाही, त्याआधी देवळात जातात. काय काकू? असं म्हणत तो मालतीकडे पाहतो. मालती म्हणते, हो हो, हा तर नियम आहे बरं का आमच्या गावचा. म्हणजे आमच्या गावात कोणीही आलं तरी आधी जातं ते म्हणजे देवळात. देवळात गेल्याशिवाय कुणीही घरामध्ये जात नाही. चला आपण जायचं का देवळात? यावर तो म्हणतो, हो देवळात जायला पाहिजे. देवळामध्ये आजच्या दिवसाला इतका सुंदर सुंदर प्रसाद असतो ना, इतके छान छान प्रसाद असतात ना, की काय सांगू, खूपच सुंदर सुंदर प्रसाद मिळतात आणि तो प्रसाद घ्यायला आपण जाऊया. यावरती जानकी म्हणते, अच्छा म्हणजे तुला प्रसाद हवाय, तर प्रसाद घेण्यासाठी तुला आता तिकडे जायचंय तर, असं म्हणत ती आता मुद्दाम त्याला छेडते आणि त्यावरती तो म्हणतो, हो कारण तिकडे खूप छान प्रसाद मिळतो. मग आता जानकी ऋषिकेश आणि सगळेजण प्रसाद घेण्यासाठी देवळात जायला लागतात. तोपर्यंत इकडे आता ऑडिशन सुरू होते. ऑडिशनसाठी पार्वतीच्या 5-6 बायका आलेल्या असतात आणि प्रत्येक बाई आपलं आता ऑडिशन देत असते. पहिली बाई ज्या वेळेला ऑडिशन देत असते त्यावेळेला ती सांगत असते की मी कपूर आहे माझं आडनाव. यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच सारंग, अच्छा तुम्ही कपूर का? यावरती म्हणते, मग काय, या सगळ्यामध्ये आता ही अशी आडनावं लावल्याशिवाय कामच होत नसतं ना, हे असं आडनाव लावायला लागतं, त्याशिवाय आमची कामं कशी होणार? हे आडनाव या क्षेत्रामध्ये बेस्ट आडनाव आहे आणि त्यासाठी हे हे आडनाव आम्ही निवडले. यावरती आता सारंग सांगायला लागतो, ठीक आहे आडनावाचं वगैरे सगळं ठीक आहे, पण या सगळ्यामध्ये तुम्ही आता हे काय केलंत तुम्ही, ॲक्टिंग बिक्टिंग येते ना तुम्हाला? यावरती ती सांगायला लागते, हो तर ॲक्टिंग म्हणजे भारीच ॲक्टिंग येते मला. असं म्हटल्यावर मग आता एक एक करत ऑडिशन सुरू होतात. ऑडिशन ज्या वेळेला सुरू होतात तेव्हा दुसरी बाई येते. दुसरी बाई आपलं आता नाव सांगायला लागते आणि ती आपलं नाव आता 3 तुकड्यात सांगते. यावरती सारंग म्हणतो, तिघी जणी? यावरती ती म्हणते, नाही नाही, म्हणजे मी माझ्या आई वडिलांचं सुद्धा नाव लावते. असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो, पण तुम्हाला पेमेंट एकच मिळणार आहे बरं का. आता सगळ्यांची ॲक्टिंगची बोंब असते, सगळ्याजणी मोठ्या टेचात ॲक्टिंगच्या नावाखाली आलेल्या असतात, पण एकीला ही ॲक्टिंग काही जमत नसते आणि त्यामुळे सगळ्याच जणी गडबडलेल्या असतात. सारंग विचार करतो, ऐश्वर्याने हा घाट घातलाय खरा, पण ऐश्वर्याच्या या घाटामध्ये आता मी नाही अडकलो म्हणजे मिळालं. ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये आता उगाचच काहीतरी नको ते करून नको ती पार्वती जर का डोक्यावरती आणून बसवली तर कोणीही तिला कसंही अजीब ओळखू शकेल आणि मग मात्र काही करता येणार नाहीये. असं म्हणत सारंगला तर भीतीच वाटायला लागते आणि बऱ्याच ऑडिशन होतात, पण पार्वती म्हणून अशी ह्याला परफेक्ट शोभावी अशी कुणीच का सापडत नाही. पार्वती म्हणून कुणीच काही सापडत नसते आणि त्यामुळे सारंगला दिवसामासी टेन्शन येतं की आजच्या दिवसात काहीही झालं तरी पार्वती सापडलीच पाहिजे, पण पार्वती सापडत नाहीये. तो आता खूप टेन्शनमध्ये येतो आणि टेन्शनमध्ये आल्यामुळे तो या सगळ्यामध्ये आता इकडे विचार करायला लागतो, काय करायचं, या पार्वती वेळेमध्ये आली पाहिजे. बरं, हे सगळं चालू असताना ऐश्वर्या आणि आजी यांची हे चालू असते. आजी म्हणते, तुला माहिती आहे का, मी सुद्धा माझ्या काळात अशा ऑडिशन दिलेल्या आहेत. यावरती ऐश्वर्या म्हणते, काय बोलताय आजी? आजी म्हणते, मग तू चल चालू कर.
लाईट, कॅमेरा आणि ऑक्सन यावरती ऑक्सन म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते उठा. आजी अहो ऑक्शन नाही ते ॲक्शन असतं आणि ॲक्शन ही कॅमेरा समोर करायची असते. तिकडे निवांत बसून तुम्ही कसली ऑक्शन करताय? उठा तिथून. तिथून उठा कॅमेरा समोर या आणि ऑक्शन करा तुमची काय करायची ते. काय आजी तुम्ही असं म्हणत ऐश्वर्या आजीला चांगलीच फटकारते. तोपर्यंत आजी सांगते ठीक आहे बाय तू म्हणतेस तसं करूया आपण या सगळ्यामध्ये ॲक्शन करूया आणि आता ॲक्टिंग करूया असं म्हणत दोघींची आता गप्पा टप्पा चालू असतात. पार्वतीचं ऑडिशन मात्र आता इकडे घेत असतो तो म्हणजे सारंग. सारंगला एकही पार्वतीच्या ऑडिशनसाठी कोणीही योग्य मिळालेलं नसतं. आजी आणि ऐश्वर्या यांचं कारस्थान चालू असतं. पार्वती इकडे येईल ना नीटपणे, नीटपणे आल्यावरती नीटपणे ॲक्टिंग करेल ना, उगाच आपल्या तोंडावरती नाही ना आपटणार असं म्हणत दोघीजणी ज्या वेळेला विचार करत असतात. ऐश्वर्या सांगते पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आजी तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, कोणत्याही बाबतीत निगेटिव्ह विचार करू नका असं म्हणत मग मात्र आता इकडे आजीला ती समजावून सांगत असते. तोपर्यंत ऐश्वर्या आणि आजी या दोघीजणी ॲक्टिंगच्या संदर्भात बोलत असतात आणि त्यावेळेला ऐश्वर्या सांगत असते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी पार्वतीला या जन्माला आणणारच आणि पार्वतीला जन्माला आणून मी आता सुमित्राची सून इकडे समोर ठेवणार. पर तोपर्यंत सगळेजण देवळात आलेले असतात. ज्या वेळेला सगळेजण देवळात येतात त्याच वेळेला इकडे आता लगेचच मालती सांगायला लागते तुला माहिती आहे का जानकी आमच्या गावची प्रथा आहे प्रथा म्हणजे इथे जर का कुणाच्या अंगात आलं ना, ज्या वेळेला आपण देवळात आलो असू त्यावेळेला कुणाच्या अंगात जर का आलं तर या सगळ्यामध्ये आता तो जे बोलतो ना ते वचन सत्य असतं. काहीही झालं तरी त्यांचं वचन कोणीही मोडत नाही आणि या सगळ्यामध्ये त्यांचं वचन मोडू सुद्धा नाही. त्यामुळे जर का पूजा करताना कोणी इकडे येणार असेल तर आपण त्यांचं वचन ऐकलं पाहिजे. इकडे छोटा कार्तिक शर्वरी सगळेजण इकडे छानपैकी व्रत करत असतात आणि व्रत करत असताना ते आता एकमेकांकडे पाहतात आणि आता कार्तिक पाहत असतो कधी एकदा त्याला प्रसाद मिळतोय, कधी एकदा त्याला या सगळ्यामध्ये आता छान छान गोड गोड प्रसाद मिळतोय. कार्तिक छानपैकी पूजन करत असतो आणि मालती सांगते जानकी लक्षात ठेव जर का कोणी बाई अंगात घेऊन आले तर तिचे पूजन करायला पाहिजे असं म्हणत आता मालतीला माहिती असतं की आपल्या गावची परंपरा काय आहे. आपल्या गावला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा वारसा आहे हे तिला माहिती असतं. त्यानंतर ती जानकीला हे सगळं समजावून सांगत असताना त्याच वेळेला जानकी मनोभावे पूजन करत असते आणि इतक्या छान पद्धतीने आपल्याला इकडे येता आलं, गावात येता आलं, गावातलं दर्शन घेता आलं, दर्शनासोबतच आपल्या देवी आईच्या मंदिरात घेता आलं, सगळं छान साग्र संगीत पद्धतीने आता घडल्यामुळे जानकी खूपच खुश असते. हे सगळं चालू असताना ऋषिकेशचा पण आनंद गगनात मावेनासा असतो. बऱ्याच दिवसांनी जानकी आणि ऋषिकेश बाहेर पडलेले असतात. जानकी ओटी भरते, खणा नारळांनी ओटी भरते, फळं ठेवते, अगदी मनोभावे हे सगळं करत असताना अचानकपणे तिकडे खूप मोठा आता आवाज येतो. आवाज आल्यावरती सगळेजण त्या आवाजाच्या दिशेने पाहतात तर आता अंगात आलेली एक बाई तिकडे आलेली असते. अंगात आलेली एक बाई आलेली असते आणि ती सांगायला असते की मला काहीतरी बोलायचं आहे आणि ती आता नाचायला लागते. त्यावरती सगळेजण लगेचच बोलायला लागतात आणि ते सगळेजण इकडे तिच्या भोवती येतात. ती आता समोर येते आणि ती गोल 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 फेऱ्या मारत आता इकडे आता जानकीच्या समोर येऊन उभी राहते. ज्या वेळेला जानकीच्या समोर येऊन उभी राहते आणि आता सगळेजण तिला हात जोडून नमस्कार करतात. आई अंबेचा उदो उदो, आई अंबेचा उदो उदो असं म्हणत या सगळ्यामध्ये तिला आता लगेचच बोलायला लागतात आणि त्यानंतर मग आता लगेचच सगळेजण तिच्या समोर येतात आणि ती मात्र आता येते ती म्हणजे जानकीच्या समोर. ती जणू जानकीला काहीतरी सांगायला आलेली असते आणि ती जानकीच्या समोर येते आणि ती सांगते येणारी रात्र आता खूप मोठी आहे. खूप मोठा भूतकाळ हा तुमच्या समोर उलगडणार आहे आणि भूतकाळातली एक व्यक्ती तुमच्या आता आयुष्यात परत येणार आहे आणि त्यामुळे सावध राहा. भूतकाळात दडलेली व्यक्ती ज्या वेळेला समोर येईल त्यावेळेला तुमच्या समोर खूप मोठं सत्याचा उलगडा सुद्धा होणार आहे. या सगळ्यासाठी तुम्ही आता सावध राहा असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता सगळ्यांना समजावून सांगत असते. बरं हे सगळं घडत असताना जानकीला काहीच कळत नसतं. नुकताच पार्वतीचा विषय आणि त्यानंतर ही येणं. तिकडे ऐश्वर्याची ऑडिशन चालतात ती आपण फेक समजू शकतो पण इकडे देवी आईने घेतलेलं रूप हे मात्र फेक नाहीये. देवी आई प्रामाणिकपणे हे सगळं करती आहे आणि आता नक्कीच काहीतरी संदेश देवी आईच्याकडून आता जानकी ऋषिकेश यांना मिळतोय कारण निघतानाच ऋषिकेशला त्याच्या
आईची खूप खूप आठवण आली होती. त्यानंतर जानकी पाया पडते आणि त्यानंतर आता इकडे तिच्या डोक्यात नको नको ते विचार यायला लागतात. नक्की सत्य काय आहे येणाऱ्या भागातच